कष्ट आणि गरिबी हे मी पाहिलेलं आहे. त्यामुळे आपण किती मोठं झालो तरी आपण चांदीची चपाती खात नाही. शेवटी गव्हाची चपाती आपल्याला खायला लागते. आयुष्यात माझं एकच टॅगलाईन आहे की जगता जगता पैसे कमवा. मराठी माणूस बिझनेस करावाच असं 100% मी म्हणतो. कारण का तुम्ही कष्ट आणि जिद्द तुमच्यात असेल ना तर तो माणूस सक्सेस होतो. तर 3,500 पगारानंतर मग मी जॉब करता का म्हणजे बिझनेस करता करताना मग तो विचार केला की पहिले आपल्याला 3,500 कसे काय मिळू शकतात. मग तसं मी तो पुढं अपडेट करत गेलो आणि मग तो मला बिझनेस तो म्हणजे देवाच्या कृपेने वाढतच गेला. म्हणजे आज मी ह्या स्टेजला आहे की मी देवाला ₹1 मागितलं, देवाने मला डायरेक्ट ₹100 दिले. मी जरी मालक असलो आणि ते जरी माझे स्टाफ किंवा माझे नोकर असले तरी ते ते पण शेवटी एक माणूस आहे आणि मी सुद्धा एक माणूस आहे. म्हणून मी त्यांना एक माणुसकीच्या रूपानेच हे करतो. मंडळी, इच्छाशक्ती असेल तर माणूस काहीही साध्य करू शकतो. हे फक्त म्हणण्यासाठी नाही, तर हे खरं करून दाखवलंय आपल्यासोबत असणाऱ्या आजच्या आपल्या गेस्टने. नमस्कार, मी सूरज आणि मी श्रद्धा. स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं उमलत्या कळ्या या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपल्यासोबत आज आहेत दिलीप शेळवंटे सर, ज्यांनी आपल्या आयुष्यात खूप स्ट्रगल केलं, संघर्ष केला, त्यातून उठून त्या संघर्षाचं सोनं केलं आणि त्यांच्या आयुष्याचं एक इन्स्पायरिंग सांगायला गेलं तर एका फॅक्टरीमध्ये काम केलं आणि काही वर्षांनंतर त्या फॅक्टरीचे ते स्वतः मालक झाले. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं उमलत्या कळ्यावरती. धन्यवाद. सर, आत्ताच मी सांगितलं की ह्या फॅक्टरीचा सगळा प्रवास, ह्या प्रवासाकडे जाण्याआधी आपण तुमच्या बालपणापासून येऊयात. तुमचं लहानपण कसं गेलं? लहानपण तसं माझं छान गेलं. म्हणजे ॲक्च्युली तसं गरीब परिस्थिती होती. आमचे दोघं बंधू, माझ्याला 2 मोठे भाऊ आहेत. त्यांचं काय म्हणजे आर्थिक परिस्थिती नसताना त्यांचं शिक्षण जास्त झालं नाही. त्यामुळे ते वडील आणि आमचे दोघं बंधूंनी ठरवलं की काही झालं तर दिलीपला आपण शिकवायचं आणि त्याला मोठं करायचं. आणि त्या संघाने त्यांनी मग मला इंग्लिश शाळेमध्ये टाकलं. इंग्लिश शाळेमध्ये टाकून मग मी माझा प्रवास तिथं सुरू झाला. 10वीपर्यंत मी JNPT टेक्निकल हायस्कूलला होतो. तिथनं मी म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. नंतर 11वी-12वीला मी आपटे प्रशालेमध्ये होतो आणि नंतर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. आणि ते इंजिनिअरिंग झाल्यावर आमचे म्हणजे माझे दोन्ही भाऊ आणि वडिलांच्या चेहऱ्यावर खूप आनंद उठला की आज ह्यांनी आपलं कष्टाचं काहीतरी चीज करून दाखवलं. ज्यावेळी तुम्ही सांगितलं की लहानपणी घरच्यांनी तुम्हाला खूप सपोर्ट केला वगैरे, कशी होती नेमकी घरची कंडिशन? कंडिशन तशी खूप नाजूक होती. वडील पण एक नोकरी करत होते. ते सुद्धा 2-2 जॉब करायचे. सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत एक जॉब करायचे. 5:30 नंतर ते परत 8 वाजेपर्यंत दुसरीकडे नोकरी करायचे. दोघं बंधूंनी पण खूप कष्ट केले. त्यांनी रिक्षा चालवल्या. त्यानंतर सकाळी उठून पेपर टाकले. त्यानंतर त्यांनी सकाळी त्या काही दुधाच्या बाटल्या असायच्या, पिशव्या नसायच्या. त्यामुळे दुधाच्या बाटल्या वाटप करताना पण त्यांची खूप तारेवर कसरत असायची. ते सगळं कष्ट करत त्यांनी त्यांचं आयुष्य म्हणजे त्यांचं आयुष्य ते जगले. पण ते जगता जगता मला पुढे नेण्यात त्यांचा मोठा पुढाकार आहे. सर, तुम्ही हे फील्ड कसं चूज केलं? आता म्हणजे तुम्ही आतापर्यंत हे आता तुम्ही कंपनी स्वतःची आता एस्टॅब्लिश केली आहे. तर तो तुमचा प्रवास कसा आहे किंवा तुमचं हे स्वप्न लहानपणापासून होतं का? नाही, स्वप्न ॲक्च्युली म्हणजे मला सिव्हिल इंजिनिअरिंग व्हायचं होतं. पण आमचे बंधू दोघं म्हणले की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याकडे काय वडिलोपार्जित जागा नाही किंवा आपण फ्युचरमध्ये एवढी मोठी जागाला पैसे लावू शकत नाही. तर तू मेकॅनिकल साईड घे आणि मेकॅनिकल इंजिनिअर हो. मेकॅनिकल इंजिनिअरला बरेच क्षेत्रात जागा असतात आणि तू त्यासाठी ॲब्रॉडला पण जाऊन तू नोकरी करू शकतो आणि पुण्यात पण वेगळ्या फील्डमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरची गरज असते. त्यामुळे तू मेकॅनिकल इंजिनिअर घे. आणि मग म्हणून मी मेकॅनिकल इंजिनिअर चूज करून मी मेकॅनिकल इंजिनिअर झालो. मग सर, तुम्ही अब्रॉडला ट्राय केलं होतं का? मी नंतर इंजिनिअरिंग झाल्यावर मी पण नोकरी करायला लागलो. सुरुवातीला पहिली नोकरी साधारण एक ₹1200ची नोकरी होती. ते करताना मग दुसरी नोकरी, असं तिसरी नोकरी असं करत आलो. तिसऱ्या नोकरीमध्ये मग मी असं ठरवलं की ते मला
अब्रॉडला जायचं आणि मी ऑस्ट्रेलियासाठी प्लॅन केला जायचा. पण तेव्हा ते तिथं एक ऑस्ट्रेलियात आपल्या माझा विजाचा प्रॉब्लेम झाला. विजाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे नोकरी पण सोडली आणि काहीच नव्हतं हातात. मग परत मी दुसरीकडे जॉब शोधायला गेलो. मग ते जॉब करता करता मला एक ग्रस्त भेटले, की तू आधी काय करत होता? मग मी म्हणलं अशा अशा फील्डमध्ये मी होतो, कोटिंग करत होतो. त्याने माझ्याकडे बऱ्यापैकी काम असतं, तर तू करशील का? मी म्हणलं ओके, मी विचार करून सांगतो. मी माझ्या कन्सल्टंटला विचारलं, मला असं असं कोटिंगचं काम येते, करता येईल का? त्यांना आपण छोटासा सेटअप लावू आणि करू. मग आमच्याच बंगल्याच्या मागे एक छोटंसं जागा होती, तिथं मी ते सुरुवात केली आणि मग ती सुरुवात करता करता आज माझ्या 3 फॅक्टरी आहेत. क्या बात आहे. सर, म्हणजे मग तुम्हाला आव्हानांना कुठल्या आव्हानांना सामोरे जायला लागलं इथपर्यंतच्या प्रवासामध्ये? आम्हाला म्हणजे सुरुवातीला कसं येतं, सुरुवातीला लोक काम देत नव्हते किंवा काम दिलं तरी लोक म्हणायचे हे तुम्ही घेऊन जा, तुम्ही आणून द्या, परत लो कॉस्टला असायचं. पण मी म्हणलं ठीक आहे, आपल्याला बिझनेस करायचा आहे, आपण करत राहू. आज ना आज उद्या आपल्याला काहीतरी फरक पडेल. म्हणून मी पहिले सुरुवातीला विचारला की आपल्याला मी ₹3,500 मिळेल की नाही. मग म्हणजे नोकरी जेव्हा सोडली तेव्हा मला ₹3,500 पगार होता. तर 3,500 पगारनंतर मग मी जॉब करता का म्हणजे बिझनेस करता करताना मग तो विचार केला की पहिले आपल्याला 3,500 कसे काय मिळू शकतात. मग तसं मी तो पुढं अपडेट करत गेलो आणि मग मला बिझनेस म्हणजे देवाच्या कृपेने वाढतच गेला. म्हणजे आज मी ह्या स्टेजला आहे की मी देवाला ₹1 मागितलं, देवाने मला डायरेक्ट ₹100 दिले. सर, बऱ्याचदा म्हटलं जातं की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही आणि तुम्ही तो करून दाखवला. तुम्ही त्याचं ज्वलंत उदाहरण आहात की मराठी माणूस बिझनेस करू शकतो. तर तुम्ही काय सांगाल आजकालच्या तरुणांना? मराठी माणूस बिझनेस करावाच असं 100% मी म्हणतो. कारण का तुम्ही कष्ट आणि जिद्द तुमच्यात असेल ना, तर तो माणूस सक्सेस होतो. आणि जिथं तुम्ही नोकरी करतात, ती नोकरी जर तुम्ही प्रामाणिकपणे करतात आहे, तर तेच प्रामाणिकपण जर तुमच्या बिझनेसमध्ये केलं, तर तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाऊ शकता आणि नक्कीच तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेस होऊ शकता. बिझनेस हे तसं त्रासदायक आहे, म्हणजे एवढं सोपं नाही आहे. पण मी बिझनेस करताना आपण चिकाटी ठेवायला पाहिजे. कारण का सुरुवातीला आपल्याला पैसे मिळेल नाही मिळेल, धंदा मिळेल नाही बिझनेस. पण आपण ती चिकाटी आयुष्यभर टिकवली आणि त्याचं आपल्यातलं सगळं गुण त्यात बिझनेसमध्ये उतरवले आणि त्याला प्रगतीवर आणलं, तर आपण नक्कीच आयुष्यात सक्सेस होतो. सर, तुम्ही आत्तापर्यंत हे यश संपादन केलं, पण तुम्ही तुमचा साधेपणा, तुमचा नम्रपणा हा कसा जपून ठेवला? ना मी पहिल्यापासून असं शांत स्वभावाचा आहे. लहानपणी खूप खोडकर होतो. पण जसं मोठा होत गेलो तरी मी कॉलेजमध्ये पण खोडकर होतो. पण नंतर मग व्यवसायात वगैरे लावलं तर मग मला तो आयुष्याचा थोडा सिरियसनेस आहे. पण मी नम्रतेपणा पण आहे आणि मी कुठं मजाक करायचं म्हणलं तरी मस्करी करायची म्हणली तर मी त्यात पण असतो. आणि असं माझं असं आहे की आयुष्यात हसत हसत राहणं आणि एन्जॉय करत राहा. कमवणं एक भाग आहे. म्हणजे मी लोकांना हे सांगतो, की तुम्ही जगता जगता पैसे कमवा. आजकालचे लोकं काय करतात, कमवता कमवता जगतात. मग ते जगणं राहून जातं. म्हणजे आयुष्यात तुमच्याकडे पैसा येतो, पण तुमचं जगणं राहून जातं आणि मग पैसा आल्यावर म्हणतात, "काश मेरा वो रह गया, काश माझं ते राहिलं, मी ते केलं असतं तर बरं झालं असतं." त्यामुळे आयुष्यात माझं एकच टॅगलाईन आहे, की जगता जगता पैसे कमवा. क्या बात है. खूप महत्वाचा संदेश आहे हा आत्ताच्या पिढीसाठी. सर, तुम्ही ज्यावेळी हे सगळा सेटअप लावला, तुमच्याकडे खूप सारे वर्कर्स आहेत. अशी एखादी स्टोरी किंवा असे असा एखादा इन्सिडेंट जो की तुम्हाला आजही आठवतो तुमच्या वर्कर्सच्या बाबतीतला? कारखान्याचा का म्हणता? हां. कारखान्याचं म्हणजे कसं आहे, अजूनही आठवतं की मी सुरुवातीला कारखाना टाकला तेव्हा माणसांचा प्रॉब्लेम होता. तेव्हा मी काम करायचो. स्वतः मी ऑपरेटिंग म्हणजे हेल्पर असो, काय ऑपरेटिंग म्हणून सगळं काम मी केलेलं आहे. आणि आज असं मी एवढं मोठं झालं तरी मला असं वाटत नाही की आपण एवढं मोठं झालं. मी अजूनही आपण तोच माणूस आहे आणि आपला तसाच कारखाना आहे आणि तसंच मी माझ्या लेबरबरोबर पण सगळ्यांशी बिहेव करतो. कारण मी जरी मालक असलो आणि ते जरी माझे स्टाफ किंवा माझे नोकर असले, तरी ते पण शेवटी एक माणूस आहे आणि मी सुद्धा एक माणूस आहे. म्हणून मी त्यांना एक माणुसकीच्या रूपानेच हे करतो. आणि मी आजही चॅलेंज देतो, की माझ्याकडे जे 30 वर्कर आहे, त्यातलं एखाद्या जरी वर्करने मला म्हणले, की "जा आमचा मालक चांगला नाही, की मी पाहिजेल ती पैसे हरू शकतो." एवढा मी जीव त्यांना पण लावला आहे. क्या बात है सर.
म्हणजे एक आपला पद हुद्दा वाढल्यानंतर डोक्यात हवा जाते. हम्म. ती कशी लांब ठेवली आहे तुम्ही? कष्ट आणि गरिबी हे मी पाहिलेलं आहे. त्यामुळे आपण किती मोठं झालो तरी आपण चांदीची चपाती खात नाही. शेवटी गव्हाचीच चपाती आपल्याला खायला लागते. हम्म. किती तुम्ही 5 स्टारमध्ये गेला आणि तुम्ही धाब्यावर गेला तरी ते रोटी सारखीच आहे, गहूचीच असते. तुम्ही मर्सिडीजमध्ये फिरा नाही तर एक छोट्या आल्टोमध्ये फिरा, ते पण तुम्हाला मर्सिडीजमध्ये पाऊस लागत नाही, छोट्या गाडीत पाऊस लागत नाही. ह्याच्यात ऊन ए सी असतो, त्यात ए सी असतो. त्यात थंडीने हे सुग्र आहे, त्यात पण थंडीने आपल्याला हे होतं. त्यात रेडिओ आहे, ह्याच्यात पण रेडिओ आहे. फक्त कंपॅरिझन कसं असतं, जेवढा मोठेपणा दिखवाल ना तेवढं तुमचं आयुष्य खडतर बनतं आणि त्या मोठेपणा कमवायला आपण अजून राबत राहतो आणि आपल्या आयुष्याचे जे चांगले क्षण आहेत ते त्याच्या मागं घडतो. ठीक आहे, मोठं व्हायचा प्रयत्न करा, पण चालत्या आयुष्यामध्ये जे आपले छान क्षण आहेत ते सुद्धा एन्जॉय करून तुम्ही मोठं व्हा. येस. तुमची कंपनी, तुमचं सक्सेस हे सगळं सांभाळता तुम्ही तुमचं सोशल वर्क कसं मॅनेज करता आणि तुम्हाला कशी आवड झाली सोशल वर्क करायची? सोशल वर्क करायची मी सुरुवातीला जैन पेठेत बनगाणे शाळेत होतो ना, तिथं कोरेगाव पार्कला अंधशाळा होती. तर ते अंधशाळेत ते मी मुलं बस स्टॉपला आम्ही एकत्रच असायचो. तर मग ते त्यांना मग ते कुठली सर बस आली, सर नाही म्हणायचे, भाऊ कुठली बस आली रे? असं मला ते विचारायचे. तर मग त्यांची मग विश्रांतवाडी आली, ही आली. तसं मग मी त्या प्रत्येकाला असं हाताला धरून दरवाजापर्यंत पोहोचायचो आणि मग त्याची मला फिलिंग झालं, की राव ह्याला डोळे नसताना हे आयुष्य कसं जगता, इथनं आता ते उतरणार, तिथनं घरी कसं जाणार. त्यांच्याबरोबर एक हे झाली. मग रोज मी त्यांना ते बस स्टॉपवर आले ना, त्यांच्याशी गप्पा मारायचो, त्यांच्याशी मैत्री केली, की आणि त्यांच्याबद्दल अभ्यास करायला लागलो. आणि नंतर मी 11वीला गेलो. मग कॉलेज लाईफ असं करता माझं इंजिनिअरिंग करून मग जॉब करायला लागलो. तर मग ही फील्ड माझ्याकडनं सोशलची म्हणजे असं थोडक्यात विसर पडला होता. पण असंच एकदा मी घरी जाताना एक मुलगा पलीकडं फुटपाथवर जाताना असं तो थोडासा कोलॅप्स झाला. म्हणून मी माझी गाडी परत फिरून आणली आणि त्या मुलाला विचारलं, तुला कुठं जायचं आहे? तर तो म्हणला, मला स्वारगेटला जायचं आहे. आणि अशा मी माझ्या घरी चाललो होतो. पण त्याला मी म्हटलं, मी स्वारगेटलाच चाललो आहे, चल मी तुला सोडतो. मग त्या मुलाला मी घेऊन स्वारगेटला सोडलं. मग स्वारगेटला त्याला म्हणलो, इथं कुठं? तो म्हणला, नाही सर मी जातो, थँक्यू. ह्या मी सांगतो ना कुठं सोडायचं. परत मला काय टेन्शन आलं, की रस्ता क्रॉस कसा करणार, काय करणार. म्हणून मग त्यांनी मग सांगितलं, नाही सर आम्ही इथं नेहरू स्टेडियमपाशी आहे, माझं जायचं मला. मी म्हणलं बस तिथं सोडलं. मग तिथं सोडलं. सर तो परत थँक्यू म्हणला. मी म्हणलं, अरे इथं कुठे? इथं काहीच घरं बिरं दिसत नाही. मग त्यांनी मला सांगितलं, की सर इथे एक बॉक्सिंगचा आम्हाला एक मोठा हॉल आहे, तिथं आम्ही 10-15 पोरं राहतो. मग त्याला मी विचारलं, तर मग मला त्यांना भेटायचं इच्छा आहे, तुम्ही भेटू शकतो का? म्हणलं काय नाही सर, चला. मग त्यांनी मला तिथं नेलं. मग तिथल्या मुलांबरोबर माझा मैत्री झाली. मग त्यांच्यावर विरंगुळ झाला आमचा. मग आम्ही तिथं बऱ्याच त्यांच्याबरोबर हितगुज करायला मी नेहमी जात असतो. मग अशाने आमची त्यांची खूप दोस्ती आली आणि त्या दोस्ती आल्याशिवाय मग मी ह्या अंधक्षेत्राशी खूप जोडलं गेलो आणि मग शेवटी ठरवलं, की हीच आपली लाईफ आहे. क्या बात आहे. खूप सुंदर. सर यांच्या म्हणजे ज्यावेळी तुम्ही सोशल वर्क करता त्यावेळीच्या पण खूप आठवणी असतील ना, तर त्यातली एखादी अशी आठवण जी आजही पाणी आणते डोळ्यात? सगळ्यात मोठं म्हणजे आम्ही बॉलच्या आवाजात क्रिकेट पण करतो. एकदा आम्ही क्रिकेट मॅच झाल्यावर एका जागी आहे ना, एक अवयदान म्हणजे चं फॉर्म भरत होतो. म्हणजे ते म्हणतात रिबर्थ टाइप. येस. हां, हां. तर अवयदाचा फॉर्म भरत असताना हे आपले तिघं-चौघं पोरं आले. सर काय करतात ते? तर मी म्हणलं असं अवयदानाचा फॉर्म भरतो. तर म्हणलं असं काय असतं? म्हणलं असं आपण माणूस गेला शरीर असं असतं. मग ते 2 मिनिटांनी परत आले. सर आमचा पण फॉर्म भरा. मी त्यांना हाकललं, "हे चला जावा." परत ते म्हणले, सर परत आले. सर परत आमचा फॉर्म भरा. अरे मी म्हणलं तुमचा कशाला रे? तर त्यातले एक व्यक्ती मला एक मुलगा म्हणला, की "सर आमचे खरं सांगू का? आमचे डोळे कोणाला उपयोगी नाही पडणार, पण बाकीचं शरीर तरी उपयोगी पडेल." ह्या क्षणात मला त्या डोळ्यात पाणी आलं क्या बात आहे. आणि मी त्यांना मिठी मारली. क्या बात आहे. मला सुचत नाहीये काय बोलावं हा प्रसंग ऐकल्यानंतर. असे बरेच प्रसंग माझ्या आयुष्यात आले. असंच एका मुलाला मी म्हणलो, की "तू लय स्मार्ट दिसतो रे." तर त्याला ते फील झालं आणि तो स्तब्ध झाला. तर मग मी म्हणलं, "अरे का रे, काय झालं? तू काय बोलायलाच तयार नाही." तर मग मी म्हणलं, "अरे बोल ना माझ्याशी, मी तुमचाच आहे ना," म्हणलो. तुम्ही मला काठी समजता ना, मग मी तुमचा बोल." तो मला म्हणला, "सर तुम्ही मला एकदा म्हणले मी खूप चिकना दिसतो, स्मार्ट दिसतो."
तुम्ही मला बघू शकत नाही. तेव्हा सुद्धा मला खूप इमोशनल झालं. मी त्याला मिठी मारली. त्याला म्हणलं काळजी करू नको, आपण आय डोनेटचं कॅम्प घेत जाऊ आणि त्याच्याकडनं आपण प्रयत्न करू. आणि तुला दृष्टी नसली तरी तू माझ्या दृष्टीतनं बघत जा. सर, हे सगळं म्हणजे सोशल वर्क सांभाळायचं, कंपनी सांभाळायची, एवढा सारा डोलारा सांभाळायचा, त्यानंतर फॅमिलीला कसा वेळ देता? फॅमिलीला मी तसा वेळ देतो, पण मी खरं फॅमिलीला सांगितलं की तुमच्यासाठी आयुष्यात जे काय लागतं ते सर्व मी आजपर्यंत करून ठेवलं आहे. आणि माझ्या आयुष्यात तुम्ही जसे आहेत तसंच अर्धा भाग ते सगळे अंध फॅमिली आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढा वेळ देऊ शकतो त्याच्या मला थोडासा जास्त वेळ ह्या मुलांसाठी द्यायचा आहे, तर तुम्ही मला तेवढं कॉपरेट करा, असं मी त्यांना आधीच सांगितलं. मग तसं ते मला सपोर्ट वगैरे नाही करतात. करत? नाही करतात सपोर्ट. खूप मस्त वाटलं सर तुमच्याशी बोलून. एक नवीन आस्पेक्ट ह्या गोष्टीकडे पाहण्याचा आम्हाला कळाला. आणि मराठी उद्योजक बिझनेस करू शकत नाही, हा जो एक समज होता तो तुमच्या ह्या इन्स्पायरिंग स्टोरीनी मोडीत काढलाय. आणि तुम्ही सांगितलं की मराठी बिझनेसमॅन सुद्धा बनू शकतात. इंटरव्ह्यू समाप्त करण्याआधी आमच्याकडून तुमच्यासाठी एक छोटीशी भेट आहे. आहे उमलत्या कळ्या काव्यसंग्रह. धन्यवाद. आणि आणि माझं एक छोटंसं परत एक मी सांगतो की मराठी मुलांनी बिझनेसमध्येच पडावं. जो खरं कष्ट करतो तो सक्सेस होतोच. क्या बात आहे. थँक्यू सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मंडळी, ही इन्स्पायरिंग स्टोरी ऐकल्यानंतर माझ्याकडे तर शब्दच नाही आहेत बोलण्यासाठी, पण तुमच्या भावना ऐकायच्या आहेत कमेंट सेक्शनमध्ये. वाट पाहतोय. धन्यवाद.